हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होता आमच्याकडे गणेश पूजन नवीन घराचं. नवीन घर म्हणजे आम्ही भाडोत्र्यांसाठी जे रूम बांधलेले आहेत त्याचं गणेश पूजन आम्ही जेव्हा खालचे रूम बांधले तेव्हा केलं नव्हतं. तर आता गणेश पूजन आम्ही केलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आणि आम्ही जे रूम बांधलेले आहेत ते सगळे रूम मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक रूम मी तुम्हाला दाखवणार आहे कसे कसे बांधलेत ते. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा मित्रांनो, लाईक करा व्हिडिओला, जास्तीत जास्त शेअर पण करा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तर ही आहे पहिल्या रूमची गॅलरी आणि ह्या रूमला पूर्ण वाटली गॅलरीच आहे. इथे जो भाडेकरू राहील त्याला ही पूर्ण गॅलरी वापरायला मिळेल. बघू शकता तुम्ही केवढी मोठी गॅलरी आहे ती. आणि खालच्या साईडला आमचं घर आहे. आणि आता मी तुम्हाला पूर्ण हा सगळा बाहेरच्या गॅलरीचा व्ह्यू आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप न करता, आणि सांगा मला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर हा आहे पहिला रूम. हा HK आहे, म्हणजे फक्त हॉल आणि किचन. जर छोटं कुटुंब असेल, एक जोडपं किंवा 2 मुलं, तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहे. तर हा अशा प्रकारे आम्ही बांधला आहे, बघू शकताय तुम्ही. हा हॉल आहे आणि आतमध्ये किचन आणि हे टॉयलेट आहे. बाथरूम आणि टॉयलेट एकच आहे, आतमध्येच आहे. हे टॉयलेट आहे आणि हा आहे किचन आणि पाठच्या साईडला आहे गॅलरी. आणि ही गॅलरी आहे ती पूर्ण गोल आहे, वाटली मगाशी तुम्हाला मी दाखवली सुरुवातीलाच, तीच गॅलरी आहे. इथून सुरुवात होते. आणि हा बघा बाहेरचा व्ह्यू कसा दिसतोय तो मस्त. हा समोर हायवे आहे, मुंबई गोवा हायवे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता हा दुसरा 2 नंबरचा रूम आहे आणि हा खूप मोठा आहे, हॉल मोठा आहे याला. आणि हा 1 BHK आहे, म्हणजे एक बेडरूम आहे या रूमला आणि किचन आहे. आणि इथेच आम्ही गणेश पूजन केलेलं, कारण आमच्याकडे पाहुणे वगैरे पण खूप आली होती, त्याच्यामुळे इथे आम्हाला बरे पडलं सगळं करायला. हा किचन आणि बाजूला बेडरूम आहे. हा आहे किचन, बघू शकता तुम्ही. आणि इथेच बाथरूम वगैरे आहे सगळं आतमध्येच. आणि पाठच्या साईडला गॅलरी आहे. हा घराच्या पाठचा भाग आहे सगळा. आणि बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतं. पाठीमागे पण खूप हवेशीर आहे, झाडं वगैरे दिसायला पण खूप छान वाटतं आहे. आणि खूप चांगली हवा पण येते इथून मस्त. तर हा पण रूम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा सगळ्यात मोठा रूम आहे. बाकीचे जे सगळे आहेत ते फक्त HK आहेत, म्हणजे हॉल आणि किचनचे आहेत. आणि ह्या रूमला बेडरूम आहे. आणि ह्याच्या खाली पण जे आम्ही बांधलेलं आहे ते सेम असंच आहे. त्याच्यामुळे खाली मी दाखवू शकत नाही, कारण खाली भाडोत्री आहेत ऑलरेडी. आणि गणेश पूजन कधीपासून करायचं होतं, तर आम्ही आता करून घेतलेलं आहे. हा आहे बेडरूम. बेडरूम पण मस्त मोठा आहे. आणि खूप मित्रांच्या मला कमेंट येतात की तुमच्या घराचा पण व्हिडिओ काढून दाखवा. तर मी तो पण व्हिडिओ नक्कीच काढून दाखवणार आहे. तर म्हटलं आता मला वेळ मिळाला तर ह्याचा व्हिडिओ पण काढून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. हा आहे 3 नंबरचा रूम. हा आहे हॉल पुढचा. बाकीचे जे रूम आहेत सगळे HKचे, म्हणजे हॉल आणि किचनचेच आहेत. आणि हे समोर आहे किचन. हे किचन आहे. आणि ह्याचं जे बाथरूम आहे ते आम्ही बाहेर बनवलेलं आहे. गॅलरी पण आहे आणि बाथरूम पण आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे इथे बाथरूम बनवलेलं आहे बाहेर. आणि बाहेरचा व्ह्यू पण छान आहे. आणि इथे इंग्लिश टॉयलेट केलेलं आहे. टॉयलेट पण मस्त मोठं केलेलं आहे बाथरूम. आणि हा बाहेरचा पाठचा व्ह्यू. आणि प्रत्येक रूमला गॅलरी आहे, प्रत्येक रूमला गॅलरी केलेलीच आहे, पाठीमागे पण आणि पुढे पण. तर हा आहे 3 नंबरचा रूम. आपण कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर बघूया आपण आता 4 नंबरचा रूम. ही जी वरती गेली ती पूर्ण वरती टेरेस्ड आहे. वरती सगळं खुलंच आहे, तिथे पण शेड करून घ्यायचे आहे, पण ते आता लगेच सगळं शक्य होत नाही ना. आता गेल्या वर्षी आम्ही खालचे रूम बांधले होते, आता ह्या वर्षी शक्य झाल्यावर आम्ही वरचे बांधलेले आहेत. तर 1-1 वर्ष गॅप द्यावाच लागतो, एकदाच सगळी गोष्ट शक्य होत नाही. आणि हा आहे किचन.
आणि हा इकडे हॉल आहे. हा पण मस्त रूम आहे. आणि ह्याचं पण जे टॉयलेट बाथरूम आहे ते पण आम्ही बाहेरच केलेलं आहे. गॅलरी पण आहे आणि इथे बाथरूम आहे, बघू शकता तुम्ही. हे पण छोट्या कुटुंबासाठी एकदम मस्त आहे. आणि हा बाहेरचा व्ह्यू पाठीमागचा. तर मित्रांनो, हा पण रूम तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चारही रूम तुम्हाला कसे वाटले. आणि खाली 5 रूम आहेत. तर असे इथे जे वरती रूम आहेत तसेच सेम खाली आहे, त्याच्यामुळे खाली दाखवायची काही गरज वाटत नाही मला. वरती जसं आहे तसं तेवढं सगळं खाली आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि ही वरती गॅलरी, वरती जे केलेलं आहे ते वरती टेरेस्ट आहे. आणि हे इथून हे लागून आमचंच घर आहे. आमचंच घराला जॉईंटच करून ठेवलेलं आहे. ही वरती टेरेस्ट आहे. आणि हा आजूबाजूचा व्ह्यू आहे आमच्या घराच्या पाठच्या साईडचा. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून मला सांगा. आणि काय चुकलं असतं तर नक्की सांगा मला. ही फर्स्ट गॅलरी आहे पुढच्या साईडची एकदम. आणि हे जे खाली आहे हे आमचं घर आहे. तर ह्या घराचा पण व्हिडिओ मी नक्की काढून दाखवेन तुम्हाला. मला वेळ मिळाला की. सगळ्यांची कमेंट येते मला व्हिडिओ दाखवा, काढून दाखवा. पण ते आणि इथे पूजेसाठी जो नैवेद्य तयार केला आहे तो दाखवायचा आहे, बघू शकता तुम्ही. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.